आपण पाहताय प्राध्यापक डॉक्टर मच्छिंद्र सत्य यांचे लोकसंवाद न्यूज. सत्य जे तुमच्या समोर. ज्या कुटुंबाचं आर्थिक उत्पन्न हे 2.5 लाखांपेक्षा कमी आहे अशा कुटुंबातील महिलांसाठी सरकारने लाडकी बहीण योजना सुरू केली. या योजनेअंतर्गत लाभार्थी महिलांच्या बँक खात्यामध्ये दर महिन्याला 1,500 रुपये जमा केले जातात. विधानसभा निवडणुकीपूर्वी महायुती सरकारकडून ही योजना सुरू करण्यात आली होती. जर आमचं सरकार पुन्हा सत्तेत आलं तर आम्ही या योजनेतील लाभार्थी महिलांना 2100 रुपये देऊ असं आश्वासन देखील त्यावेळी देण्यात आलं होतं. परंतु आता राज्यात महायुतीचं सरकार येऊन जवळपास 2 वर्ष होत आली आहेत, परंतु अजूनही सन्मान निधीमध्ये कोणतीही वाढ करण्यात आलेली नाही. 2100 रुपये कधी मिळणार याकडे आता या लाडक्या बहिणींचं लक्ष लागलंय. दरम्यान गेल्या काही महिन्यांपासून ही योजना चांगली चर्चेत आली. या योजनेसाठी सरकारने केवायसी सक्तीची केली. केवायसी नंतर लाखो महिलांना या योजनेतून वगळण्यात आलं. यावरून विरोधकांकडून सरकारला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न सुरू. निवडणुकीसाठीच ही योजना सुरू केली होती का असा सवाल विरोधकांकडून उपस्थित होत आहे. दरम्यान आणखी एक महत्त्वाची बातमी म्हणजे महिलांना एका वेळी एकाच योजनेचा लाभ घेता येणार असल्याचं देखील सरकारच्या वतीने स्पष्ट करण्यात आलं आहे. म्हणजे सरकारच्या धोरणानुसार जर एखादी महिला संजय गांधी निराधार योजना किंवा इतर एखाद्या योजनेचा लाभ घेत असेल तर अशा महिलांची नावं या योजनेतून वगळण्यात येत आहेत. त्यामुळे आता अशा महिलांना या योजनेअंतर्गत पैसे मिळणार नाहीत. या सर्व पार्श्वभूमीवर आता जळगाव जिल्ह्यातील 2000 लाडक्या बहिणींनी लाडकी बहीण योजनेचा लाभ नाकारला. ऐनवेळी एकाच योजनेचा लाभ लाभार्थ्यांना घेता येणार असल्याचे शासनाचे धोरण असल्याने या महिलांनी हा निर्णय घेतला असल्याची माहिती समोर आली आहे. आम्ही संजय गांधी निराधार योजनेचा लाभ घेतो म्हणत जिल्ह्यातील तब्बल 2000 महिलांनी लाडकी बहीण योजनेचा लाभ नाकारला आहे. त्यांनी तसा अर्ज जिल्हा महिला आणि बाल कल्याण अधिकाऱ्यांना दिला आहे.